मंचावर उपस्थित माननीय डॉक्टर अशोक जोशी, मुकुंद कुलकर्णी, अरविंद कोराळकर, महेश देशपांडे, श्रीपाद कुलकर्णी, डॉक्टर अभिजित चांदे, समोर बसलेले माझे मित्र लेखक विचारवंत डॉक्टर उदय निरगुडकर, आणखीन एक मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर, विवेक देशपांडे, विष्णू मनोहर, आनंद गानू, सर्व पत्रकार मित्र आणि इथे उपस्थित आंतरराष्ट्रीय स्तरावरून उपस्थित इथे सर्व आपण यशस्वी उद्योजक, एकतर मनापासून आनंद होतोय की अशा प्रकारच्या एका परिषदेत मला आपण बोलावलं. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा एक सन्मान आहे. मला जेव्हा श्रीपाद कुलकर्णी नाशिकला भेटले होते आणि योगायोगाने त्या दिवशी सुनील देवधर आणि मी त्या कार्यक्रमात होतो एकत्र, इथे आम्ही एकत्र आहोत, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की असं असं आमचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमात तुम्ही याल का. म्हटलं मी नक्की येईन, कारण खादी आणि ग्रामोद्योग मंडळ जे आहे हे एकूण उद्योजकांना उभं करण्यासाठीच आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी एक एक कार्यक्रम हातात घेतले. पहिलं सांगितलं स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, मेक इन इंडिया आणि आता आत्मनिर्भर भारत. आणि या सगळ्या प्रक्रियेत आपल्या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे, कारण आपण स्वतः उद्योजक आहात. आपण स्वतः देशाच्या एकूण आर्थिक प्रगतीत, देशाच्या GDPत आपण एक प्रकारे आपण हातभार लावतोय. त्यामुळे आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आहे. मी इथे खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे. मला आत्ता एक 1.25 वर्षात झालं, पण एकूण सगळ्या समाजाच्या खऱ्या व्यावहारिक भागाशी जोडलेलं हे मंडळ आहे आणि ह्याच्यामार्फत आपण खूप काही करू शकतो. खरं थोडीशी पृष्ठभूमी सांगायची झाली तर लोकमान्य टिळकांनी जेव्हा स्वातंत्र्य आंदोलनात जेव्हा नेतृत्व केलं त्यावेळी 4 गोष्टी चतुसूत्री दिली होती. थोडंसं इतिहासाकडे आपण गेलो तर त्यात स्वदेशी होतं, त्यात राष्ट्रीय शिक्षण होतं, स्वराज्य होतं आणि परकीय मालावर बहिष्कार, अशी चतुसूत्री त्यांनी दिली. त्यांच्या निधनानंतर महात्मा गांधींकडे या देशाचं नेतृत्व आलं आणि त्यांनी स्वदेशी हा विषय लावून धरला आणि त्यांनीच या देशाला चरखा दिला. त्यामुळे स्वदेशी हा चरख्याच्या माध्यमातून लोकांच्या पुढे पोचला. पण त्याच्यामागचं जे कारण होतं ते ब्रिटिश आर्थिक साम्राज्यवादाला आव्हान देण्यासाठी आपल्याच देशात झालेलं उत्पादन आपल्याच भारतीयांनी वापरावं आणि त्याला प्रतिष्ठा मिळवून द्यावी. त्यामुळे त्यात देशभक्तीसुद्धा होती, त्याच्यात एक अध्यात्मसुद्धा होतं आणि एक विचारसुद्धा होता. त्यामुळे अशी सगळी पृष्ठभूमी या सगळ्या खादी मंडळाला आहे. त्यामुळे खादी, महात्मा गांधी म्हणत किंवा आता नरेंद्र मोदी म्हणतात की खादी केवळ एक वस्त्र नाही आहे, खादी एक विचार आहे, खादी एक देश की आत्मा आहे. त्यामुळे त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातनं आपण बघितलं पाहिजे. मला खूप आनंद होतो आहे की आपण सर्वजण या सर्व विषयाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातनं आपण बघायला सुरुवात केली आणि त्याचं श्रेय हे नरेंद्र मोदींना जातं, कारण त्यांनी या स्वदेशीला, या खादीला एक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे 2-3 प्रकारे आपण हे करू शकतो, मदत करू शकतो, सहभाग घेऊ शकतो. एक तर आहे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि दुसरा आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. जे नवउद्योजक आहेत, नवउद्यमी आहेत, त्यांना उभं करण्यासाठी हे खादी मंडळ हे सदैव कार्यतत्पर आहे. 4 क्षेत्र फक्त सोडली तर स्काय इज द लिमिट. ती 4 क्षेत्र कोणती? एक गांधीजी असल्यामुळे तिथे कुठच्याही प्रकारचा मांसाहार नाही. नंतर पशुपालन नाही, कारण ॲनिमल हजबंडरी एक वेगळं खातं आहे, पशुपालन वेगळं खातं आहे. एक प्रत्यक्ष शेती नाही, कारण ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री आहे,
वेगळं खातं आहे ते, आणि चौथं आहे ते दारूचा व्यवसाय नाही. असे 4 व्यवसाय सोडले, 4 क्षेत्र सोडली तर स्काय इज द लिमिट. तुम्ही कुठच्याही याच्यात तुम्ही अर्ज करू शकता. त्याला खादी मंडळ आपण मदत करतो. पण मुख्य त्याचा जो भार आहे तो खादी आणि ग्रामोद्योग मंडळ. त्यामुळे शहरातले जे सगळे बंधू भगिनी आहेत त्यांना विनंती आहे की ग्रामीण भागात जर आपलं एखादी जमीन असेल किंवा आपलं घर असेल तर ग्रामीण भागात आपण उद्योग सुरू करू शकता. किरण गांधी यांनी म्हटलं होतं की भारत हा खेड्यांचा देश आहे आणि स्वयंपूर्ण झालं, गाव स्वयंपूर्ण झालं तर आपला देश स्वयंपूर्ण होईल. त्यामुळे ग्रामीण उद्योगांना चालना देणं हा खरा त्याचा एक मुख्य हा भाग आहे. त्यामुळे खादी केवळ वस्त्र नाही तर खादी एक विचार आहे आणि तो व्यवहारात कसा आणायचा त्याच्यासाठी हे छोटे छोटे उद्योग हे अतिशय आवश्यक आहेत. त्यामुळे ह्या योजनेत 50 लाखापर्यंत आपल्याला खादी मंडळ हे मदत करतं. त्याच्यात 35% सबसिडी आहे. म्हणजे तुम्हाला शेती करता येणार नाही, तुम्हाला पशुपालन करता येणार नाही, पण ज्याला प्रोसेसिंग युनिट म्हणतो अशा प्रोसेसिंग युनिटला आपण मदत करतो. म्हणजे तुम्हाला आंब्याची बागायती करता येणार नाही पण आमरसापासून अनेक उत्पादनं आहेत आपल्याला करता येतील. महिलांसाठी काही विशेष योजना आहेत. आमची प्रत्येक जिल्ह्यात एक कार्यालय आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय, त्या कार्यालयात सर्व माहिती उपलब्ध आहे, वेबसाईट आहे. तर या सगळ्याचा आपण उपयोग करावा असं मला वाटतं. आणि शेवटी आपले प्रधानमंत्री म्हणतात की जनसहभागीदारिता, पीपल्स पार्टिसिपेशन इज मोर इम्पॉर्टंट. त्यामुळे लोकांचा सहभाग हा सरकारच्या योजनेत कसा अधिक होईल हा सर्वात महत्त्वाचा आहे. मी आणखीन 2 गोष्टी सांगणार आहे की आपण सर्वजण उद्योजक आहोत, पण मी काय उद्योजक नाही, मी एक कार्यकर्ता आहे. पण उद्योजक म्हणून जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला काय रिस्क फॅक्टर जीवनात असतातच. त्यामुळे कोणत्या रिस्क आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याच्यावर विस्तृत काही मी भाषण करणार नाही, पण ते अत्यंत आवश्यक आहेत. एक आहे एन्व्हायरमेंटल रिस्क, दुसरी आहे फिनान्शियल रिस्क, तिसरी आहे ऑपरेशनल रिस्क आणि चौथी आहे ती कॉम्प्लेसन्सी रिस्क. त्यामुळे या सगळ्या रिस्कपासून रिस्क मॅनेजमेंट आपल्याला कशी करता येईल. आणि ह्याच्यानंतरचं आणखीन एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे लीडरशिप डेव्हलप करणं. आपण एखादा उद्योग उभा केला पण आपल्यानंतर सांभाळणार कोण. त्यामुळे आपण केलेला उद्योग हा अधिकाधिक समृद्ध व्हावा, अधिकाधिक वाढावा, पण त्याच्यासाठी दुसरी लीडरशिप उभी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याला रिस्क म्हणता येणार नाही, पण ती एक आपल्या कार्यपद्धतीचा एक भाग आहे. त्यामुळे अशी आपण निर्माण केली पाहिजे. आणि आज एकूण समाजापुढेच जी संकटं आहेत किंवा क्रायसिस ज्याला आपण म्हणू ही कोणती आहेत. एक क्रायसिस ऑफ कॅरेक्टर, ते वर्षानुवर्ष आपण ऐकत आलेलो आहोत. दुसरं एक क्रायसिस ऑफ कमिटमेंट, आपण जे सांगतो ते आपण केलं पाहिजे, प्रतिबद्धता पाहिजे. तिसरं एक क्रायसिस ऑफ ओनरशिप, आपण कोणतंही काम स्वीकारलं तर त्याची एक ओनरशिप आपण घेतली पाहिजे. ओनरशिप नाही घेतली तर ते काम आपलं पूर्ण होऊ शकणार नाही. चौथे आहे क्रायसिस ऑफ इंटेग्रिटी, प्रामाणिकता. आणि 5वं आहे, महत्त्वाचं आहे, क्रायसिस ऑफ रिलेशनशिप. त्यामुळे उद्योगधंद्यात आपण अनेक जण एम्प्लॉई असे अनेक विविध प्रकार होत असतील. सगळ्यांशी आपले संबंध असतील, आपले घरचे संबंधही महत्त्वाचे आहेत, आपल्या उद्योगधंद्याचेही संबंध महत्त्वाचे आहेत. म्हणजे क्रायसिस ऑफ रिलेशनशिप या सर्व गोष्टी या लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि आपण एक उत्तम उद्योजक कसं आपल्याला होता येईल आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की खादी, आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. नरेंद्र मोदी मन की बातमध्ये नेहमी सांगतात की आपण सर्वांनी खादीचे ॲम्बॅसेडर बना. आज स्वतः ते आपले ब्रँड ॲम्बॅसेडर संपूर्ण देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेले आहेत खादीचे. आणि खादी म्हणजे केवळ जॅकेट घालणं, कपडे घालणं असं नाही. हर घर खादी, घर घर खादी, हर घर खादी असा आम्ही एक सध्या स्लोगन दिलेली आहे किंवा पंचलाईन दिलेली आहे. त्याचा अर्थ काय, आपण घरात कोणतीही वस्तू एक खादीची वापरा. मग खादीचा रुमाल असेल, खादीचा टॉवेल असेल, खादीचा साबण असेल. छोटे उद्योजक आहेत, या छोट्या उद्योजकांनी तयार केलेली कोणतीही वस्तू आपण आपल्या जीवनात वापरायला सुरुवात करणं म्हणजे ग्रामीण भागातला जो छोटा उद्योजक आहे त्याच्या घरचा दिवा हा कायम पेटता राहील. म्हणजे त्याच्या जीवनात एक आशा निर्माण होईल चांगली. त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा आहे की आपण खादीचे ब्रँड ॲम्बॅसेडर बना. आपण अनेक जण व्यवसाय सुरू करू शकतो, त्याची एक वेगळी माहिती आपल्याला देता येईल. शेवटचा मुद्दा माझा की या सर्व गोष्टी आहेत
याच्या व्यतिरिक्त आणखीन एक आमचं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे मध. आज आपण म्हणतो की मधमाशी एवढासा जीव आहे, पण जसा नारळ कल्पवृक्ष आपण म्हणतो तशी मधमाशी आपल्या सगळ्या पर्यावरणाला किंवा आपण जे अन्न खातो हे 70% अन्न हे मधमाशीमुळे आपण खात असतो, पण त्याचं महत्त्व आपल्याला माहिती नसतं. मलाही माहिती नव्हतं, मी शहरी भागात वाढलेला. मला मधमाशी म्हणजे गांधील माशी आणि एवढंच माहिती होतं. मधमाशी चावते असाच एक समज आपला सगळ्यांचा असतो. मधमाशी अजिबात चावत नाही, तुम्ही तिला डिवचलं तरच ती चावते. पण हा मधमाशी या विषयात एवढी ताकद आहे. आपण मधमाशी पालनाचे उद्योग एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू करू शकतो. आज अनेक जण बाहर से भी जो लोग आए उनके लिए भी मेरा अपील है कि हमारे शहद का ब्रँडिंग करो. आमचा जो सेंद्रिय मध आहे हा सेंद्रिय मध तुम्हाला कुठेच मिळणार नाही. महाबळेश्वरला त्याचं इंडिपेंडंट डायरेक्टरेट ऑफ हनी आहे. त्यामुळे या मधापासून जी मध तर आहेच, पण या मधापासूनचे अनेक बाय प्रॉडक्ट्स आहेत. प्रोपोलिस आहे, रॉयल जेली आहे, मेण आहे, अनेक उपउत्पादनं त्यातनं होऊ शकतात. ब्युटी पार्लरमध्ये त्याचा उपयोग होतो, अनेक व्यवसाय होऊ शकतात. त्यामुळे मधमाशी पालनाला एक खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे नरेंद्र मोदी म्हणतात की भारतात मधुक्रांती झाली पाहिजे. आज महाराष्ट्राचं मला सांगायला दुःख होतं की महाराष्ट्राची जेवढी क्षमता आहे मधनिर्मितीची त्याच्या केवळ 60% उत्पादन आज आपण करतोय. त्यामुळे ही महाराष्ट्राची स्थिती आहे. त्यामुळे मधात एवढी ताकद आहे, त्यातनं अनेक उद्योगधंदे निर्माण होऊ शकतात, रोजगार निर्माण होऊ शकतो, ग्रामीण विषयाला परिवर्तन होऊ शकतं. आणखीन एक आमचा प्रोजेक्ट आहे तो मधाचे गाव. जसं आम्ही मांघर एक मधाचं गाव करायला घेतलं, ते झालं. दुसरं पाटगाव झालं. गेल्या वर्षी आपल्या त्यावेळेचे अर्थमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांनी या मधाचे गाव संकल्पना उचलून धरली आणि 16 कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला. आणि आज आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आपण मधाचं गाव करणार आहोत. मी मगाशी म्हटलं की जनसहभागीदारिता, आपण या मधाच्या गावाच्या प्रकल्पात सहभागी होऊ शकता, आपली मदत करू शकता, आपण उद्योगधंद्यासाठी मदत करू शकता. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात आणि आपण सर्वजण मिळून या भारताला पुढे न्यायचं आहे. आपण सर्वजण काम करतच आहोत, पण आपल्याबरोबर समाजातल्या आणखी एका घटकाला आपण कसं पुढे नेता येईल आपल्याला आपण विचार करू. मला याचं सूत्र खूप आवडलं. आपण लर्न म्हणतो, नंतर आपण वर्किंग टुगेदर आणि नेटवर्किंग. मी काल माझ्या एका बक्षीस समारंभात, आपलाच बक्षीस समारंभ झाला, त्याच्यात एक कबीराचा दोहा सांगितला होता. तो दोहा सांगून माझं मी निवेदन पूर्ण करतो. कबीर म्हणतात, चंपक तुझ में 3 गुण है, रंग रूप और स्वाद म्हणजे खुशबू, लेकिन तुझ में एक कमी है, भ्रमर न आवे पास. म्हणजे चाफ्याच्या फुलात रंग असतो, रूप असतो, चाफ्याचं फूल वास खूप चांगला असतो, सुवासिक असतं, पण भुंगा किंवा मधमाशी ही चाफ्याच्या फुलाकडे जात नाही, कारण त्याच्यात मध नसतो. मध असतो तो कमळात असतो, त्यामुळे तो कमळाकडे नेहमी जातो. सांगण्याचा मुद्दा असा की आपण सर्वांनी माणुसकीचा मध जपला पाहिजे. आणि ती जर माणुसकी असेल तर हे नेटवर्किंग किंवा आपण जे संघटन म्हणतो हे सगळं यशस्वी होईल. मला असं वाटतं की आपण माणुसकीचा मध आपल्या उद्योगधंद्यात जपला पाहिजे. शेवटी व्यावसायिकता महत्त्वाची आहेच, प्रोफेशनलिझम महत्त्वाचं आहेच, पण त्याला गरज आहे ती माणुसकीचा स्पर्श देण्याची. त्यामुळे आपलं सूत्र प्रोफेशनलिझम विथ ह्युमन टच असं जर असेल तर आपली नक्की भरभराट आणखीन होईल. मला असं वाटतं की माझे एवढं मनोगत पुरेसं आहे. मला इथे बोलावलं, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा सन्मान झाला असं मला वाटतं. आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा. आपण खूप प्रगती आपली हो. मनापासून धन्यवाद.